एकत्रितपणे मोर्चा काढलेला आहे। चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं जी विशेष तपास समिती नेमल्याचं वृत्त देत आहे ते वृत्त खोटं असल्याचा आरोप अंधारेंचा आहे। दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडच्या कवडगाव बुद्रुक या गावामध्ये जाऊन आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करावी, मुख्यमंत्र्यांनी कुणालाही क्लीन चिट देऊ नये अशी प्रतिक्रिया देखील सुळेंनी दिली। साधारणपणे वर्तमानपत्रात जे येतंय किंवा चॅनल्सवर तुम्ही दाखवतायत, कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली। माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते, पण जेव्हा मी ऑर्डर पाहिली त्या ऑर्डरमध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सांगितलं की ती फुल फ्लेज्ड एसआयटी नाही असा एक समज झालेला आहे। माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे। मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे। ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट्स येत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणार आहे, कारण ती ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेक आहे आणि ह्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे। अतिशय अस्वस्थ करणारी ही संपूर्ण घटना आहे आणि महाराष्ट्राची जी आपल्यातून गेली आहे ती आत्महत्या आहे, हत्या आहे, या सगळ्याची जे काय वास्तव आहे हे महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे। मुलींवर होणारे अत्याचार हे तातडीने थांबले पाहिजेत आणि या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप सुरू असताना आता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची